शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे गव्हामधल्या तणनाशकाचे। तर आपल्या मागे आता हे गहू पेरलेला आहे आणि ह्या गव्हामध्ये आता तण उगलेलं आहे। प्रोपार्जिल हे घटक आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचे आपल्याला ह्याच्यासोबत हे आपल्याला घ्यायचं हे मेटसल्फ्युरिन मिथाइल 20% WP ह्या दोन्हीचे आपण आज फवारणी करणार आहोत। तर फवारणी करीत असताना मित्रांनो ह्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे मी तुम्हाला आता दाखवून देतो। काय होतंय, बरेच आपले शेतकरी आहेत त्यांना ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे लक्षात नसतं, त्याच्यामुळं जे काही येणार रिझल्ट आहेत हे चांगले येत नाहीत। दोन्ही प्रकारचे गवत हे चांगल्या प्रमाणात जळत नाहीत। तर आज बघा आपण पाणी देऊन आज तिसरा दिवस आहे आणि जमीन आपली एकदम वल्ली आहे। अशी वल्ली जमीन असताना तणनाशकाचा वापर केला पाहिजे। आणि जे काही आपला गहू आहे गव्हाची पण उंची जास्तीत जास्त अशी एवढी असली पाहिजे 8 ते 9 इंच। त्याच्यामुळे त्याचं कारण आहे 8 ते 9 इंच जर 8 इंच समजा जर गव्हाची उंची असेल तर त्याचं कारण आहे की आपलं जास्तीत जास्त औषध हे जमिनीवर पडन। जर गहू मोठाला झाल्याच्या नंतर जर आपण जर तणनाशक वापरलं तर ते जे आपलं औषध आहे हे जमिनीवर पडणार नाही। त्याच्यामुळं जे काही आपलं तणनाशक आहे हे जमिनीवर पडलं पाहिजे। त्याच्यामुळं गव्हाची उंची थोडी कमी असली पाहिजे, आपल्याला जमीन दिसली पाहिजे। अशा अवस्थेमध्ये आपण आता तणनाशकाची फवारणी करायची। तणनाशक फवारताना जमीन ही आपली ओली असली पाहिजे। तर मित्रांनो आपण आता कसं हे कॉम्बिनेशन करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो। ह्याच्यामध्ये हे जे आपलं मेटसल्फ्युरिन मिथाइल हे जे ह्याच्यामध्ये हे असे दोन पुढे निघते, दोन पॅकेट। हे दोन पॅकेटपैकी आपण एक जी आपली सगळ्यात लहान पुडी आहे ही अगोदर फाडून घ्यायची, अशी कट करून आपली जी फवारणी करणार आहोत आपण त्या फवारणीच्या हिशोबाने एक 6 ते 7 अशा टाक्या पडल्या आपल्या त्याच्यामध्ये पडल्या पाहिजे। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता हे पूर्ण हे औषध आपण टाकून देणार आहे। मित्रांनो असं जर पाण्यामध्ये जर एकखटी जर औषध केलं तर ह्याचा एक फायदा असा होतो की याला रिझल्ट आहेत हे संपूर्ण वावरामध्ये सारखे येतात। तुम्ही जर औषध थोडं जर टाकीत राहिले तर औषधाचे रिझल्ट एखाद्या वेळेस औषध कमी जास्त पडू शकते आणि औषधाचे रिझल्ट कमी जास्त होऊ शकते। त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस औषध हे पाण्यामध्ये एकदाच कालवून घ्यायचं। आता 2 नंबरला हे आपलं जे क्लॉडिस आहे म्हणजे आपलं क्लोडिनाफॉप हे जे आपलं औषध आहे हे आपण ह्याच्यावर ह्याच्यात आता टाकून द्यायचं आहे। तर मित्रांनो ह्याच्यात टाकीत असताना ह्या ज्या पुड्या आहेत ह्या पुड्या जशाला तशा टाकायच्या आणि ही पुडीला फोडायची गरज नाही, ही पुडी पाण्यामध्ये विरघळल्या जाते। तर हो का ही पुडी आपण पाण्यामध्ये टाकायला लागलो होतं आणि पाण्यात टाकली की ती विरघळून जाते। आता ही पुडी इथं एक 2 मिनिटं थांबलं की ह्या पुड्या विरघळून जायला चालू होते। ज्यावेळेस आपण हे असं औषध तयार करतो आणि फवारणी करीत असतो तर त्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याकडून काय होतंय थोडंफार औषध जास्त होतंय, फवारणीचा आपल्या चालण्यात त्याच्यात बदल होतोय आणि औषध एखाद्या वेळेस आपल्यापाशी एखादं टाकीचं औषध आपल्यापाशी उरतंय। तर मित्रांनो जर औषध उरलं तर आपण काय करीत असतो तर शेतकऱ्याचं एक साहजिक आहे किंवा आपण खर्च करून आणलेलं इतकं महागाचं औषध असतंय आणि मग ते काय करते तर थोडं जरा जास्त टाकते तर नाही तर मग एखादी टाकी डबल फवार देतं। तर तशा काही चुका करू नका। जास्त जर प्रमाणात औषध जर झालं तर आपल्या गहू पिकावर हे अटॅक येऊ शकतोय। त्याच्यामुळं जर औषध उरलं तर टाकून द्या बांधावर, इकडं तिकडं साईडने फवारणी करा, बांधावर फवारणी करा, पण डबल आपल्या गहू पिकामध्ये फवारणी करू नका। आता हे झाल्याच्या नंतर हे जे आपला एक पुडा आहे हे पण फोडून घ्यायचा आणि आपल्या पाण्यामध्ये टाकायचा। टाकीत असताना आपल्या औषधाचं प्रमाण वाढलं नाही पाहिजे, त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस
ह्याचं माप करूनच टाकायचं. ह्याच्या आतमध्ये एक येतं. प्रत्येक वेळेस ह्याचं माप करूनच टाकायचं. आता हे औषध निघलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी कमी पडलेलं तर आपण पाणी घेऊ, म्हणजे मग प्रमाण आपलं प्रत्येक टाकीला सारखं होईल. तर हे आपण प्रमाण आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता हे आपण मिश्रण जे तयार केलं आहे हे आपण प्रत्येक टाकीला एक एक अशा प्रमाणात टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याबरोबर 6 टाक्या आपल्या ह्या रानामध्ये होत्या. तर मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.